एव्हरीडे ईट्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळेजण? तर जसं तुम्ही बघू शकताय, तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे सुरमई तवा फ्राय। तर एकदम छान आणि कुरकुरीत असे फिश झाले होते आणि तव्याला अजिबात चिकटले नव्हते आणि फिशवरचं आवरणसुद्धा निघालेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता। तर ही रेसिपी शेवटपर्यंत एकदा नक्की बघा। तर बघूयात रेसिपी। त्याच्यासाठी मी फिश मार्केटमधून सुरमई घेऊन आले होते। मीडियम साईजची सुरमई भेटली होती मला, जास्त मोठी नव्हती। फिशवाल्या ताईंनी मला फिशचे असे काप करून दिले होते। तर आता आपण फिशच्या मॅरिनेट करण्यासाठी आपण घेणार आहे एक पेस्ट तयार करून। तर त्याच्यासाठी मी 5-6 लसूण घेतले, 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 मिरच्या घेतल्यात, त्याचे पण आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि आता आपण घेणार आहोत थोडे मसाले। त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये मी लाल मिरची पावडर घेणार आहे, 1 चमचा हळद घेणार आहे आणि 1 चमचा फिश फ्राय मसाला घेणार आहे। हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तरी चालेल। तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फिशला लावून घ्यायचं आहे। तर या मसाल्याने फिशला खूपच छान अशी चव येते। आता हा मसाला आपल्याला फिशला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। मी सगळ्या फिशला हा मसाला लावून घेणार आहे आणि 10 मिनिट आपल्याला हे फिश मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे मसाला छान मुरला जाईल। आता 10 मिनिटानंतर आपण एका प्लेटमध्ये फिशला कोटिंग करण्यासाठी पीठ घेणार आहे, तांदळाचं पीठ घेणार आहे मी। तर सुरुवातीला आधी मी थोडासा रवा घेते आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेते। तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण ॲड करू शकता याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये हळद घालायची आहे 1 चमचा आणि 1 चमचा लाल तिखट। जास्त काही मसाले याच्यामध्ये मी घातला नाही आहे, लाल तिखट, मीठ आणि हळद। आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि यानी आपल्याला फिशला कोटिंग करायचं आहे। तर आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तर आपण फिशला सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं कोट करून घेऊयात आणि थोडासा प्रेस करून व्यवस्थित असं दाबून त्याला लावून घ्या। आता तव्यावर आपण ऑइल सोडून घ्यायचं आहे। ऑइल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जेवढे तव्यामध्ये बसत आहेत तेवढे फिश फ्राय करून घ्यायचं आहे, कारण फिशची साईज काय जास्त मोठी नाही आहे। एकत्र जेवढे फ्राय होतील तेवढे मी फ्राय करून घेणार आहे। तर फिशला आता आपण सगळ्या व्यवस्थित कोट करूयात आणि फिश आपण फ्राय करून घेऊयात। आता एका साईडनी थोडेसे फिश फ्राय झाले की आपण पलटून बघायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी सगळेच फिश पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर गॅसचा फ्लेम मी स्लोच ठेवला होता, जास्त फ्लेम मोठा ठेवला तर फिश करपतात, त्याच्यामुळे स्लोवरच तुम्ही फिश फ्राय करा। छान असे कुरकुरीत फ्राय होतात आणि करपतसुद्धा नाही। तर तुम्ही बघू शकताय असे सगळे फिश मी फ्राय करून घेतले आणि चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि खूपच छान होतात चवीला। तुम्हाला जर ही फिशची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते।